नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। नोव्हेंबरमध्ये 21वा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकरी 22व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। हा हप्ता नक्की कधी मिळणार, कोणत्या 2 अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे आणि नमो शेतकरी योजना खरोखर बंद होणार का, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या नियमानुसार दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जातो। नोव्हेंबर नंतर आता 4 महिने पूर्ण होत आहेत। ताज्या अपडेटनुसार होळीच्या सणाचे औचित्य साधून मार्च महिन्यात पीएम किसानचा 22वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। जर तुम्हाला हा हप्ता विना अडथळा हवा असेल तर तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील। पहिली अट, ई-केवायसी। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTPद्वारे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन ती करून घ्या। दुसरी अट, फार्मर आयडी। सरकारने आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर फक्त पीएम किसानच नाही तर कर्जमाफी किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणे कठीण होईल। त्यामुळे हा आयडी त्वरित काढून घ्या। मित्रांनो, सरकारने आता कडक धोरण अवलंबले आहे। पूर्वी एकाच कुटुंबातील अनेक जण लाभ घेत होते, पण आता एकाच रेशन कार्डवर फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल। जरी घरात चौघांच्या नावे शेती असली तरी कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या खात्यातच पैसे जमा होतील। सर्वात मोठी खळबळजनक चर्चा म्हणजे राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। केंद्र सरकारच्या धर्तीवर सुरू झालेली ही योजना सरकार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे। 6 मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या योजनेचे भवितव्य ठरेल। तिजोरीवर असलेला ताण पाहता सरकार ही योजना बंद करते की सुरू ठेवते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। शेतकरी मित्रांनो, होळीला 2000 रुपये तुमच्या खात्यात येतीलच, पण त्याआधी आपली केवायसी आणि फार्मर आयडीची कामे उरकून घ्या। एकीकडे हे पैसे आपल्याला मिळतात, पण दुसरीकडे सरकारी धोरणांमुळे शेतीमालाचे भाव पडत आहेत। यावर तुमचे काय मत आहे? तुम्ही फार्मर आयडी काढला आहे का किंवा तुम्हाला 21वा हप्ता मिळाला होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।